2 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरुदेव आपल्या कर्क नावाच्या उच्च राशीमध्ये राशी परिवर्तन करताय। याचा फायदा सिंह राशीच्या जातकांना काय मिळणार आहे ते आपण बघूया। सिंह राशीच्या बाबतीत विचार केला गेला असता सिंह राशीच्या जातकांना कुठेतरी शनीची ढैया आता चालू आहे। त्यामुळे त्या शनीच्या ढयेमुळे आपली रखडलेली सर्व कामे कुठेतरी आपल्याला पूर्ण होताना विलंब होतोय। पण आता कोणताही टेन्शन आपल्याला घ्यायची गरज नाही आहे, कारण गुरुदेव आपल्या उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये आपल्या व्ययस्थानामध्ये आलेले, त्यामुळे परदेश गमनाच्या उत्तम अशा संधी आपल्याला मिळतील। त्यानंतर घर वाहन प्रॉपर्टी रिलेटेड आपण विचार करत असाल तर अतिशय उत्तम काळ सिंह राशीच्या जातकांना आता पाहायला मिळतोय, कारण पंचम दृष्टी ही चतुर्थ स्थानावर पडते गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही आपल्या षष्ठ स्थानावरती पडते। त्यामुळे शत्रूंवरती मात करण्याची सुवर्ण संधी आपल्याला या पिरियडमध्ये चालून येते। एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपण तयारी करत असाल तर गोल्डन असा टाइम हा आपल्यासाठी आहे, आपल्या प्रिपरेशनसाठी आणि एक्झाम क्रॅक होण्यासाठी सुद्धा। त्यानंतर अष्टम स्थानावरती सुद्धा गुरुदेवांची दृष्टी पडते, तर अष्टम स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी पडत असल्यामुळे वडीलधाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही प्रकारे आपल्याकडून अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ही काळजी जर आपल्याला ह्या 4 महिन्यांमध्ये घेता आली तर आपल्यासारखं सुवर्ण काळ हा कोणताच नाही आहे। फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, नाहीतर लोक म्हणतात की व्ययस्थानामध्ये सिंह राशीच्या व्ययस्थानामध्ये गुरु आहे तर सिंह राशीसाठी हा काळ धोकादायक आहे। पण हा काळ जोपर्यंत आपण गोष्टी सकारात्मक वेने हँडल करतोय तर हे 4 महिने आपल्याला कुठेतरी यश खेचून आणण्यासाठीच आहे। पण निगेटिव्ह थिंकिंग आपल्याला या 4 महिन्यांमध्ये अवॉइड करायची आहे, कारण 12वा गुरु आपल्याला चालू आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे, त्याचा आपल्याला फायदा होईल। थँक्यू सो मच।